आज मोहिनीच्या घरी जाऊन लय दिवस झाले, मी बी भेट नाही झाली तिच्यासोबत. फोनवर एखाद्या वेळेस होते तर होते बोलणं, नाही तर काही होत नाही. चालशील तर चाल, दोघे जणी चाललं जाऊ आपण. बाबा येतो म्हणून तर मग बाबाला घेऊन जाऊ. दिवाळीला नाही आली बा इथे. मी एवढे दिवस राहिली, मी म्हटलं येईन, म्हटलं वाट पाहिली तिची, आलीच नाही तिथं. दिवाळीला गेली तिकडे मी तिच्या घरी, दिवाळीच्या अगोदर अगोदर काही दिवस राहिली. मग तिनं मला कपडे ते घेऊन दिले. मग त्याच्यानंतर कणी मी वापस आले तर ते म्हणे मी येतो म्हणे आई. मी म्हटलं आता तू काय येतो म्हटलं दिवाळीच्या समोर, दिवाळी झाल्यावर येतो म्हटलं, तेवढंच बरं वाटते. ती बहीण येते तू म्हटलं दोघी जणी या म्हटलं. तर नाही म्हणे आता येतो म्हणे मी म्हटलं चल बाबा, लयच कामं करावं लागते म्हणे मला इथं. मग मी म्हटलं चल चालतं तर. मग नाही म्हणू काय तिला तिच्या सासू गिसूच्या समोर. मग आणलं राहिली बाबा काही दिवस. मग दिवाळी झाल्यावर म्हणूनच नाही आली ते, नाही म्हणूनच आमची भेटही नाही झाली यावर्षी. नाही तसं नाही झालं ते तर गेलीच नसती माय दिवाळी झाल्यावरही. आता दिवाळी होती जवळ 2-3 दिवसावर, तर तिला काय म्हटलं जाय घर झटकून घे, घराला कलर लावून दे, घर झाडून घे. निशाणीवर चढायला लावलं तिले. तिच्याकडून घेतले ना जराशे कामं करून. मला असं वाटे हिच्या सासून म्हटलं नाही पाहिजे बाई काही, हे गेली पाहिजे हिच्या घरी वापस. म्हणून मग मी तिले कामं सांगले, कामाला लावलं तिले. आता काय करू, कामाला लावू नाही काय दिले, हे आता बसली असते तर माझ्या बोकांडी आहे तर खात. म्हणून मी म्हटलं जाय. तर मग कोणी बाई दुसऱ्या दिवशी दिवाळीले आई मी चाललीच करे, माझ्या घरी कामं नाही, तुम्हाला किती कामं करायला लावतं. मी म्हटलं आता करावंच लागत असते. नाही म्हणे जातो म्हणे मी आता माझ्या घरी म्हणे. बरीच आहे बाई तू, फालतू तिला काय म्हणते तर एवढं कामी लावून दिलं. माय बिन पागल आहे ती माय, काय करतो तिला असं करायची. आता येऊन नाही राहिली, ते किती दिवस झाले आली नाही म्हटलं. दिवाळीच्या अगोदर पासून जे गेली आलीच नाही. हिनं काय केलं बाई, तिला माहित आहे बेसन भाकर हे ते खाऊ घातलं. आता ते चांगलं चांगलं खाऊ नाही तिला हे गोड लागन काय. बाबा आई मॅळ नाहीये, आईनं बरोबरच केलं जे केलं ते. काहून का तिला तिच्या याची अद्दल घडली पाहिजे. ते कणी नुसतं कामचोरपणा करते आणि इकडे तिकडे पळायला पाहिजे कामाच्या टायमाले. मग मग म्हणून तर मग बरं केलं आईनं, तिला कामी लावलं, घरात बसून ठेवलं असतं कणी बाबा तर तिने एकही काम केलं नसतं आणि आता गेली नसती. मग त्या लोकांनी हिला काय विचारलं असतं तुम्हीच सांगा. म्हणून ते केलं ना, ते बरंच केलं. आता मी तर अशीच म्हणतो बा, बरं केलं म्हणून, तिच्या चांगल्यासाठीच केलं आईनं. अहो बाई तिला चांगलं चांगलं खाऊ घालत असतं कणी तर ती गेलीच नसती. मग तू सांग आता तिले आपल्या घरी एवढं भेटू शकते काय. आता सगळ्या सुखसोयी आहे का आपल्या घरी. तिला पाहिजे एसी, तिला पाहिजे काय म्हणते तर खाले ते काय काय होतं बापा, पिझ्झा ते बोलावलं होतं तिने इथे ऑर्डर करून, आणि 2 बोलावले आणि दोन्ही स्वतः खाऊन घेतले. असंही नाही म्हटलं काही घेव का काही. मग अशी आहे ती मोहिनी, स्वतःचा विचार करते फक्त, दुसऱ्याचा विचार तिला काहीच करायला लागत नाही. मग मी म्हटलं नाही हे काही बरोबर नाही म्हटलं बापा, जिथचं हे तिथंच बरं आहे म्हटलं. आणि मग तिकडे गेली काही दिवस नाही, मग समजलं का ते हे आहे म्हणून. मग म्हटलं जाऊ दे आता, आपण फालतूच म्हटलं माय पोरीचे वाक्य केले, मला खराब वाटते. मग तर म्हटलं पण जाऊ दे, तिच्या भल्यासाठीच झालं जे झालं ते. आई चालतं काय मग मोहिनीच्या घरी, चाल ना आता मी आली आहे तर येऊ जरासं तिला भेटून, तेवढंच तिला बरं वाटल आणि मलाही बरं वाटल. आता किती दिवस झाले भेटले नाही तर. आता का हो, मग ते बाबा तर चालले आता कामाले. हा मी चाललो तर काही तुम्हाला घेऊन चाललो काय. तुम्ही जा, मी जातो आता कामाला निघतो. माझा डब्बा बांधून दे, जा तुम्ही दोघी मायले की राहून तर राहून जा, वापस शांत वापस येऊन जा. नाही व थांबत नाही आम्ही, येऊन जाईन संध्याकाळपर्यंत वापस जाऊन, भेट गोट घेईन आणि येऊन जाईन मग. हा बाबा थांबणार नाही, उद्या मी गावाला जाईन ना, रातभर मी थांबन इथं. आज जाऊन येतो तिच्या घरी, भेटून घेतो तिले सगळेले तिच्या घरच्या, आणि बस इकडे आली का मग रात्रभर राहून जाईन, उद्या निघून जाईन बा दुपारी. मीच किती दिवस थांबू बाबा मग. बरं बाई ठीक आहे. मग बाबा मोहित काय म्हणते, मोहितचं शिक्षण झालं नाही का पूर्ण अजून. काय मी काय करते ना काय नाही, काय करून राहिला ना काय नाही. त्याला म्हणतो आता झालं असून जर तुझं तर पाय नोकरीचं, नाही जमत असं नोकरीचं तर एखादा धंदा पाणी कर. आता आमच्याकडून किती दिवस होईन बाई. हा आता मी थकल्यासारखं होऊन गेलो पुरं, पाय दुखते, कामं होत नाही. आता पोराले म्हणाव बा, आता पोरं काय नाही आता काय करते काय नाही, त्याच्या मनावर आहे सगळं. करण बाबा, आता थोडंसं राहिलं असेल त्याचं, तर होऊ द्या. यंदाचं वर्ष आहे वाटते, त्या दिवशी बोलली होती मी त्याच्यासोबत, तर ताई म्हणे यंदाचं वर्ष आहे म्हणे माय म्हणे, मग करतो म्हणे नोकरीसाठी ट्राय म्हणे. नाही लागली म्हणे नोकरी तर बिझनेस करण म्हणे, असा म्हणे पाहतो. पण बाबा तो छोटा मोठा धंदा काही करत नाही, त्याला आवडत नाही, तो मोठा बिझनेसच करण तो करंत. कारण की एकदम किती म्हटलं ना तर त्याचं मन नाही आहे हे करण्यात, त्याचं मन नोकरीच करण्यात आहे बाबा. नाही भेटली नोकरी तर तो बिझनेस करण म्हटलं. बाई इथं काय म्हणते एवढ्या गावात कोणता बिझनेस करून पोरग, त्याला तर मग मोठ्या मोठ्या सिटीतच जा लागन. तर बाबा तू इथं काय राहील, तिकडेच राहील ना, पुण्यातच राहील ना. जसा आता शिकून राहिला तर बिझनेसही करून तर तिकडेच करण ना, तो डेव्हलप नाही करायला लागन त्याला. बिझनेस जर मोठं करायचं काम पडलं तर तिकडेच करण तो, इथं काय करणार आहे. लहान गावात काय होते तुम्ही सांगा. हो आता म्हातारपणाचा सार आहे बा तो आमचा, तर कायचा तो जर तिकडे चालला गेला बिझनेससाठी म्हण का नोकरीसाठी म्हण, तर मग काय आम्हाला हातपाय घासून मरण आहे शेवटी.
बुडाबुडीले दोघैली हाय आपली बुडाबुडी. हाय तोपर्यंत हाय, झालं तर करायचं, नाही झालं तर राहिलं तसंच. बाबा तुम्ही काय एवढी चिंता करता, होते ना सगळं बरोबर. झाले का तुम्ही अजून? हा, नसन होत काम तर राहू द्या. काही गरज आहे का तुम्हाला काम करायची? कोण म्हणते तुम्हाला करायचं म्हणून? सगळं बरोबर होते बाबा. तुम्ही कनी फक्त चिंता नका करू बा, सगळं होते बरोबर. तोही काही एवढा हे नाही आहे, समजदार आहे तो. जे काही करन ना सोचून समजूनच करन. आणि आम्ही आहे ना अजून त्याला सांगायला समजून. अन मी काय म्हणतो, जराशी त्याला सांगजो, त्याच्यासोबत बोलशील तर म्हणा कोण्या पोरीबारीच्या लफड्यात नको पडजो म्हणा बाबा, कारण मोठं खराब राहते हे. हा, नाही तर करून घेईन एखाद्या पोरीसोबत लग्न आणि आनंद बाबा आपण. मग त्याच्या मनानं केलेली पोरगी काय ऐकणार आहे का बाबा आपलं? ते तर तिच्याच मनानं चालवण. आणि कायची विचारते मग आम्हाला कोण कुठचे, असं होईन ना ते. तर आपल्या मनानं केली तर कसं आपलं जरासं ऐकते, बरं राहते बाई. आपणच पाहू त्याच्यासाठी पोरगी, नाही काय? आई असं गिसं काही नाहीये. जेवढं तुम्ही तुमच्या मनानं पान कनी तेवढी ते तुमचं करणार नाही म्हटलं. पण त्यानं जर पाहिली ना तोपर्यंत चांगलीच पोरगी पाहिजे, तर म्हटलं ते तुमचं करण तरी, तुमच्या ध्यान तरी देईन. बाकी म्हटलं कोणी लक्ष देण्याजोगतं आहे नाही म्हटलं. एवढा तू असा विचार करू नको. तुला माहीतच नाही आता कसं चालू आहे त्या जगात. नाही म्हटलं मामाची पोरगी करून घेऊ म्हटलं, त्याच्यासाठी पाहायला साजरी आहे अन शिकली आहे त्याच्या जोगती अन चांगली आहे, तर म्हटलं करून घेऊ म्हटलं. स्वभावानं चांगली आहे, मला आत्या आत्या करते, किती जीव लावते मला. हा, तू आत्या आहे कनी तोपर्यंतच बरी दिसून राहिली तिला. आता जेव्हा तू सासू होशील कनी तेव्हा सांगतो तुम्हाला कशी राहते आत्या. तर माहीतच आहे साऱ्या जगात हेच चालू आहे. एवढ्या याच्यावर काय म्हणते तर भावाच्या पोरी घेऊन येते लोक, आणि मग काय म्हणते तर मग पटत नाही. त्याच्यापेक्षा आई थोडीशी दूरचीच पोरगी आणू आपण. असं नाही म्हणत आपण का पोरगी खराब आहे, का पोरी खराब राहते मामाच्या, असं म्हणणं नाहीये. पण ते कधी नात्यात नातं गुतवलं नाही पुरत आहे. जे प्रेम आता आहे ना तुमच्या बहीण भावाचे प्रेम दूर होऊन जाते मग, आणि ते पोरीचंही होते. त्याच्यापेक्षा कनी आई आता तू जसा तो करते तसं करू दे त्याला, तर बरोबरच करण जे करायचं आहे ते. ठीक आहे, चाल ना मग. चालतो म्हणतो तर मोहिनीच्या घरी देतो त्या बाबाचा डब्बा बांधून आणि निघून जाऊ मग. हा ठीक आहे, करतो मी तयारी. जाईये मग तू डब्बा घेऊन बाबाचा. आता बाई तुमच्या पोराला समजून सांगून द्या म्हटलं, मला पैसे पाहिजे त्याच्या जवळून. पैसे देऊन नाही राहिले किती दिवस झाले मला. पैसे कायले पाहिजे तुले? पैसे काय करतो तू पैशाचं? काय घ्यायला लागते तुले? काही नाही आहे तुझ्या जवळ, सांग. आता बाई कायले नाही पाहिजे मला पैसे. मला काही कधी खाले मन करते, कधी मन काही घ्यायला करते, मग काय न घेत जाऊ मी. मला काहीच पैसे देत नाही. महिन्याचे पैसे द्यायला नाही पाहिजे का खर्चाले? काऊन? सारे पैसे तू तुझ्याच जवळ राहते ना. त्याचा पगार आला म्हणजे कोणाजवळ देते तू पैसे? हा, तुझ्याजवळ असल्यावर तू घेऊ नाही शकत का त्याच्यातले? माझ्याजवळ असते. कोण म्हणे आता बाई तुम्हाला? भ्रम आहे का तुम्हाला काही? माझ्याजवळ असते म्हणून पैसे? माझ्या जवळ नसते पैसे, त्याच्याच जवळ असते सगळे पैसे. 1 रुपया नाही देत ते माझ्याजवळ ठेवाले. सगळे पैसे बँकेत टाकतो म्हणते, असे म्हणते मला. 1 रुपया नाही देत मला. मग आता बाई तुम्ही सांगा मला जर काही लागलं, काही घ्यायचं असलं, काही विकायला येते कधी गावात, मग मी काही ना घेत जाऊ. नाही व, आता वैशाली जवळ देते म्हटलं या विनोद, तर होऊ शकते म्हटलं बा तुझ्याजवळ देत असन, असं मलाही वाटलं का देत असन बा तुझ्याजवळ म्हटलं या राजेश. म्हणून मी काही विचार नाही करून त्या गोष्टीचा. आता द्यायला तर पाहिजे बाई, त्यानं काही ना काही पैसे द्यायला पाहिजे तुले. 1000-2000 रुपये महिन्यात. मग नाही तर काय आता बाई, द्यायला नाही पाहिजे का त्यानं मला? त्याला किती वेळा मागतो मी. बरं आता कायले पाहिजे तुला पैसे, सांग मला, मी देतो. आता बाई मी त्या दिवशी कनी मी गेली होती ना पार्लरमध्ये, त्या बाईचे पैसे राहिले तर तिला पैसे द्यायला लागते मला. मग ते बिना पैशाची घरी नाही येईन काय? तिला घर माहित आहे ना आपलं. नाही घरी कोणी आलं नाही पाहिजे, मोहिनी सांगून देतो तुले, 3 पैशासाठी. नाही तर मग चालले घरी घेऊन कोणाले, आणि लोक चालले घरी पैसे मागायले. हे काम मला पाहिजे नाही, आवडत नाही मला बाय घरी. आणि ते बाबाले तर बिलकुल नाही आवडत, ते मामाजीले त्याला बिलकुल खपतच नाही या गोष्टी. तुला आताच सांगून देतो मी. मन नसतं म्हणून राहिले आता बाई का तिनं घरी कोणी पाठवायच्या पहिले ते याच्या पहिले मी नेऊन देऊन देतो बा तिचे पैसे, म्हणजे मग टेन्शनच नाही राहत. अजून तुम्ही मलाच म्हणान मग यायले मागून राहिली कोणी पैसे, ते देऊन नाही राहिले. किती द्या लागते? 100-200. आता बाई 1500 रुपये द्या लागते पुरे. 1500 रुपये आहे तिचे. 1500 रुपये हे काय केलं बाबा एवढ्या 1500 रुपयाचं त्या? हा, एका टाइमातच एका दिवसातच खर्च करून टाकले. आता बाई 1500च नव्हते, 2500 रुपये झाले होते. मी तिला कमीच पैसे दिले. मग आता अजून तिचे पैसे राहिले. 1000 रुपये दिले होते मी तिले. बाकीचे पैसे तिचे द्यायचेच आहे आता बाई. त्याच्यानं मग मी म्हटलं यायले राजेशजीले, तर हे म्हणते मी नाही देत म्हणते, माझ्याजवळ पैसेच नाही म्हणते. कर म्हणते तुझ्या मनानं. मग मी काय करू? ठीक आहे, देऊन देतो तिले नेऊन. हा आता बाई. आणि आता बाई मी काय म्हणतो, हे मला पैसे तर देत नाही, तर मी काय म्हणतो, मी जॉब करू का एखादा? मी करतो, म्हणजे मग मला पैसे भेटत जाईल. जॉब करता? जॉब म्हणजे काय असते हो? आता बाई तुम्हाला समजत नाही काय? नोकरी करतो, नोकरी कुठेतरी नोकरी करतो, मग मला पैसे भेटत जाईल. मग माझ्याजवळ खर्चाले राहत जाईल. मग मी राजेशजीला कायले मागतो, त्याला नाही मागत जाईल. मग मायाच्यावरच भागून जाते. मग असं म्हणजे बाहेर जाऊन नोकरी करशील आणि मग घरचं कोण करण? काय आता बाई घरी आहे ना, वैशाली ताई आहे, परी आहे, सगळेच काय. मग मी एकटी नसली तर काय बिघडते?
अन लेकरू व लेकरू कोणाच्या भरोसा टाकत जाशील मग त्याला घेऊन जात जाशील काय? नाही आता बाई त्याला काय नेत जाईन मी तिथं, तो काही राहू देईन काय मले तुमच्याजवळ, तुम्ही वागवत जा ना त्याले, मी दिवसभर नोकरीवर जात जाईन. असं आतापर्यंत नाही केलं त्या नोकरीचा विचार, नाही आता आला तुझ्या डोक्यात विचार, आणि ते आता ह्या कंडिशनले नाही. मग ते लेकरू टाकून जात जाशील तू, मी पाच जाऊ तुझे लेकरू आणि तू नोकरी करतं. भल्लीच हुशार आहे हो मोहिनी. हा एवढं सत आणा लेकरू कोणाच्या भरोशावर राहत असते काय? जाय काम कर आपलं, फालतूच्या गोष्टी नको रंगवत जाऊ इथं. असं आहे त्या बाईचं, म्हणाव काही करते काही, आपल्या मनाचा विचारच करत नाही. आता काय झालं, मी काही वाईट बोलली काय? नोकरी करायचं आहे म्हटलं तर एवढ्या जणी असल्यावर घरात माझ्या काय काम आहे? यायचं पोरगं तर पोरगं पैसे द्यायला पाहत नाही, आणि काय म्हणते तात्याबाई म्हणते का नोकरी करू नको. मग मी काय करू, माझ्या खर्च कसा भागवत जाऊ मी? जाऊ दे मग, आता मी काही ना काही पाहतोच, आता काही ना काही करावंच लागेल मला. पाय ना आज मायावर स्वयंपाक आहे, ते एकही नाही म्हटलं स्वयंपाक खोलीत, नाही तर मग वैशाली ताई राहते, परी येते बापा शिकायसाठी, हे शिकवा ते शिकवा, मला नाही म्हणत कधी काय शिकवा म्हणून मोहिनी ताई. जाऊ दे मी कधी आज वरण भातच लावून ठेवून देतो, जेवण तर जेवा म्हणा, नाही जेवण तर नका जेव, जे जेवायचं आहे ते जेवा. मोहिनी ताई वैशाली ताई कुठे गेल्या? दिसतच नाही आहे आज मला. वैशाली ताईची तब्येत खराब आहे, तर वैशाली ताई झोपल्याच आहे खोलीत आज, तर आता स्वयंपाक करा लागते. परी मला करू लाग बरं अर्धा स्वयंपाक, आणि एक टाइम मी करतो एक टाइम तू करजो आजच्या दिवस, मग तर वैशाली ताई करतेच. बरं ठीक आहे ना, पण मी काय करू, मला तर काही करता येत नाही. मॅगी करू का? मॅगी खायला का सर्वजण? तो माय चुलीत घाल तू मॅगी, काही मॅगी नको करू कोणासाठी, कोणी खात नाही मॅगी. त्या दिवशी फेकून दिली एवढी मोठी मॅगी, कुठून आणली होती काय आणली होती एवढी मोठी मॅगी, तुला कामात तरी पडली असती, कोणच तरी खाल्ली. आता बैले देत जाय, तुला लागलं काही मॅगी गिगी करून तर आम्हाला नको देत जाऊ, आम्ही खातच नाही. मग मोहिनी ताई मग काय करू मी, मला काय येते करायला तुम्हीच सांगा ना. मग मला आता चहा शिकली मी वैशाली ताईकडनं, चहा शिकली करायला, ते करू का की असं करू का की भाजी उकडू का? भाजी ते येते मला, भाज्या वगैरे कुकरमध्ये सिटी लावून घ्यायला. जाय हो माय जाय तिकडे, डोकं परेशान नको करू इथं. काय म्हणते तर फालतूच काम तर करून नाही राहिली, हे करू काय ते करू काय करून राहिली. भाजी उकडून कोण खाते बाबा भाजी? आपल्याला तर भाजी पाहिजे, पोळ्या पाहिजे, भात पाहिजे, वरण पाहिजे, सगळंच पाहिजे. हो पण मला करता नाही येत ना मोहिनी ताई, तुम्ही करा मी बघते. हा इथे उभे राहून बघते मी, तुम्ही फक्त करा, काही नको बघू इथे उभे राहून. जाय तू तुझ्या खोलीत, तुझ्या काम कर काय करायचं आहे तर, अजून मटक जराशी. ओके ठीक आहे. बरं मोहिनी ताई मी काय म्हणते, तुम्ही माझ्या साड्या बघितल्या का? मी ना काल साड्या ठेवून गेली होती बेडवर, तर त्या साड्या ना माहित नाही कुठे गेल्या, मी तर कपाटात पण नाही ठेवल्या. आणि बरं माझ्याजवळ दुसरं काही आहे नाही ठेवायला, तर कुठे गेल्या माहित नाही. नाही बाबा म्याने पाहिलं तुझ्या साड्या, आम्ही कायले पाहू, आणि आम्हाला तर दाखवल्या असतं नाही कुठं ठेवल्या काय ठेवल्या. ठेवल्या असेल कुठं, पाहून घ्यायचं बरोबर अजून. हो बघावं लागेल मला कुठे गेल्या काय. तर नवीन साड्या होत्या त्या माझ्या, मी ना मागे आणल्या, पण त्या घातल्या नाही, तशाच्या तशाच ठेवल्या होत्या. आता काढल्या होत्या त्या ब्लाऊज शिवायसाठी, म्हटलं आता ब्लाऊज वगैरे टाकते शिवायला, आणि नंतर घालते म्हटलं एक एक दिवस. नवीनच होत्या काय? मी म्हटलं जुने असं म्हटलं, आता त्या ठेवल्या म्हणतो कड्या करून तर नवीन होत्या ना. हो नवीनच तर होत्या त्या, मी माझ्या पप्पाच्या घरून नाही आली का तेव्हा आणल्या होत्या, मग तशाच होत्या त्या कपाटात, त्यावर ना ब्लाऊजच नव्हते. आणि मी हे वेस्टर्न ड्रेस घालत होते की नाही, त्याच्यामुळे मला साडीची कधी गरजच पडली नाही, त्याच्यामुळे ते तशाच होत्या. तर आता म्हटलं मी शिवते त्याचे ब्लाऊज आणि घालून घेईल म्हटलं रोज एक. दिसल्या तर सांगन, आता अजून तर मला दिसल्या नाही बापा. त्या खोलीत ठेवल्या तर त्या खोलीतच असं, इकडे काय लिहिन बाहेर. हो बघणार मी. बापरे नवीनच साड्या होत्या म्हणते हिच्या. जाऊ दे बरंच झालं, नवीन होत्या तर चांगल्याच आहे, किती मस्त साड्या आहे. जाऊ दे कधी कामात पडन का नाही, तिकडे जाईन आईच्या घरीच्या घरी तर घालत जाईन, इकडे जर घालन तर ओळखून घेईन, आहे की नाही, तसंच करावं लागेल आता. बरंच झालं तुम्ही दोघी जणी येऊन गेल्या माझ्या भेटीले, तर बाबाले कोण नाही आणलं आई? आता ते बाबा गेले नाव कामाले, बाबाले घेऊन येऊ काय सोबत? आता हे म्हणे चाल म्हणे आई येऊ म्हणे जरासं मोहिनीच्या घरून भेटून म्हणे, तर येऊन गेलं बापा. चल म्हटलं येऊन जाऊ उभ्या उभ्या. उभ्या उभ्या म्हणजे आजच जाता का तुम्ही वापस? हा व मोहिनी काय करता आता राहून, आलो ते भेटकीट घेतो आणि निघून जातो, मग काय करायचं आहे. कशी होत आई तू थांब ना आता थोडे दिवस, एक दोन दिवस तर थांब. आई ना तू दोघी जणी मागत आई आली तर लय दिवस राहिली, 8-15 दिवस, आणि आता काय जातो जातो करून राहिली. थांब ना आता दोघी जणी 2-3 दिवस थांबून जा. नाही ना मोहिनी त्या तिकडे भाऊजीच आहे का, तो त्यांना दुकानावर जाते ना ते, मग त्याचा डब्बा गिब्बा करून द्या लागते, सासूचं करा लागते बाई. हा ननद होती आतापर्यंत, नंदीचं सारेचं करावंच लागते माय. ननद तर आता आधीच म्हणा लग्नाला गेली होती, आता येऊन गेली ननद. असं का होतं तुझ्या नंदीचं लग्न गिग्न नाही करत काय? आता बरंच वय असं ना तिचं, का झालंच नाही का तिचं शिक्षण अजून? करत ना व शिकून राहिली ते, नोकरी गिकरी करत ना, काय करतं स्वतःच्या पायावर उभं झालं ते बरं राहते, उद्या तिला टेन्शन नाही राहत नाही काय. नाही तर मग आहेच आपल्यासारखं असलं खाली तर मग काय बापा, काय नवऱ्याला मागा लागते मग थोड्या थोड्या गोष्टीसाठी. अगं ताई तुझ्या तरी लय बरं आहे एक वेळेस, पण माझ्या नवरा तर नोकरीवर आहे, पण काही कामाची गोष्ट नाही. मला म्हटलं पैसे देत नाही, दर महिन्याला देत नाही, खर्चाले नाही, कायले नाही, कायलेच नाही, मला कंजूस नवरा आहे माया. मोहिनी जसं करते बाई तसं चालू दे, फालतू कधी वाद नको घालत जाऊ, काही कामाची गोष्ट नाही आपल्या घरात वाद करून. हा पैशासाठी नुसतं भांडणं पुरते काय व, देते देते नाही देत नाही देत, सगळं घरात बरोबर आहे, मग काय करतं पैसा पैसा करून. आई पण आपल्या जरुरती असते ना, काही जर आलं बाहेर, काही खायचं विकायला येते, काही काही घ्यायचं विकायला येते, मग आपल्याला वाटत नाही का काही घ्यावं म्हणून,
मग आपल्याजवळ पैसेच नसले तर आपलं मन तसंच मारायला लागते नाही आपल्याला. काहून तुला काहीच पैसे देत नाही काय? द्यायला पाहिजे ताई ना. काहून असं करते? काही ना काही 5-10 हजार रुपये द्यायला नाही पाहिजे काय? तेच म्हणतो ताई मी 5-10 हजार रुपये द्या म्हणतो मला. मी कसंही आपलं म्हणजे त्याच्यातल्या बचतही ठेवतो. एवढे पैसे काही मी खाणार आहे काय? त्याला काय वाटते का हे पिझ्झा गिझ्झा काही बोलावून बा अन खाईन, मग ते चांगलं नाही आहे म्हणते, खाणं म्हणते मला असं म्हणते. तर त्याच्यानं मला पैसेच नाही देत ते. अहो देव हिच्या जवळ पैसे पहिले ठेवाले, सारे पैसे हिच्याच जवळ आहे. हे काय करे हिनं माहित आहे अर्धा पगार उडून टाकला आहे म्हटलं. कधी पिझ्झा खाऊन घे, कधी काही खाऊन घे. अहो नुसतं बाहेरचं बोलावत राहाय म्हटलं, घरचं गोड नाही लागेल. काय करण मग? जवळच काय करण सांग. मग असं बरोबर आहे ते रोज रोज बाहेरचं खाणं? घरी अजिबात स्वयंपाक नाही करी म्हटलं. हे हिचं तुला माहितच नाही कशी होती येतं. असं काय म्हणूनच नाही देत मग आता त्याला असं वाटते आता जर हिच्याजवळ पैसा ठेवा तर मग सारेचे सारे पैसे उडून टाकन. बरोबर आहे ना बाई, मग त्याला बचत नाही करायला लागत काय? चाल ना बाई, लय टाइम झाला ना आता. किती वेळ थांबतो अजून? अजून ते बाबा बोंबलं ना तिकडे. एवढ्या वेळच्या गेल्या म्हणून, संध्याकाळी आल्या नाही म्हणून. तसं तर म्हणे ते राम आणि मुक्कामी तुम्हाला राहायचं असेल तर, पण आपण काय म्हटलं राहत नाही. मग म्हणून आल्या नाही म्हणून अजून गाड्याने भेटत ना मग तिकडे. हा बरं चालतं मोहिनी, आम्ही आता निघतो बापा. गाड्याने भेटत मग तिकडे. आईच्या गावात तर पहिलेच गाड्या भेटत नाही. एक ना 2 टाइम राहते गाडीचे. त्याच्यापेक्षा आता निघतो आम्ही दोघी मायले की अन जातो बापा घरी. मलाही जा लागते उद्या गावाले. मोठ्या आली होती 2 दिवसासाठी. म्हटलं चल आता मोहिनीची भेट घेऊन घेतो, आई बाबाची भेटून जाते म्हटलं. बाई मोहिनी आता ये जो माय थोडे दिवस इथं आहेस तू आता. तुला तर काही दुःख नाही म्हणा तुझ्या सासरी, पण कधी ये जो मायचं घर ते मायचंच घर होते. ये जो म्हटलं महिना 2 महिने राहायचो आता तिथं. आता नाही सांगत तुला काम, मी कामाच्या धाकाने येऊन नाही राहिली तू. नाही आई तुम्हाला किती काम करायला लावतो व? हे अवस्थेत तशी करायला लावशील मला. शिडीवर चढणं, हे करणं, ते कर, झाडू कर, पोचा कर, अजून म्हणशील काम करायच लागत असते. मी सासूस तर म्हणते काम तर करायच लागते म्हणते, विना काम केल्याचं होते काय म्हणते. मग आता आई तशीच म्हणन. मोहिनी आई तर ना सासूत लय फरक पडते. तुला अजून माहितच नाही आहे. आता माहित होईल तुला खरं का कायले म्हणते आई ना कायले म्हणते सासू. सासू जरी म्हणते काम कर, तुझी सासू चांगली आहे म्हणा. आता एवढं काम तर करायच लागते. त्या घरात काही काही भीती नाही उकरा लागत, बांधा लागते बा डबल म्हणून. असं किसं काही नाही आहे, पण थोडंसं करायला लागते बाई. अव ताई करायला लागते, पण आईनं किती करायला लावलं मला. दिवाळीला गेली होती तर तिच्या घरचं सगळं मॅच पण करून घेतलं. काही वर्षाचं केलं नव्हतं काय काय माहित. अव आता नाही करायला लावत. आता काय गरज आहे करायची? तुला समजलं सगळं ना. तू काय म्हणे मी जातच नाही म्हणे, आता इथंच राहतो म्हणे, म्हणून तुला पाठवासाठी असं केलं होतं. काय होत आहे कशी आहे आई? जाऊ दे, जे होते ते चांगल्यासाठीच होत असते. एवढं काही टेन्शन घेऊ नको तू. आता आम्हाला जाऊ दे बाबा, आम्हाला निघालो पाहिजे, लवकर पोहोचलो पाहिजे तिथं. रात्रीचं अजून गाडी लय उशीर होऊन जाईल तर भेटणार नाही, एकही गाडी भेटणार नाही आम्हाला. शेवटचा टाइम आहे आता ह्या राहिला. आता निघतो आम्ही ना जातो. अरे असं कसं बा आल्यानं चालल्या? नाही नाही हे नाही जमत. आजचे दिवस थांबा लागते. मस्त पाहुणचार घेऊन चार करा आणि मगच जा. मोहिनी काय पाहिजे तर सांग मला. पाहुणचार कर आईले ताईले आणि मगच पाठव. असं कसं आल्या काही दिवसाच्या बाद? येत तर नाही तुम्ही लोक. आले एवढ्या यानं तर थांबा, राहा रात्रभर, मग जा उद्या. नाही नाही जाऊ बापू, राहिलो असतो ना आम्ही. आम्हाला राहिले कैसे नाही आहे, पण कसं आहे आता इले जा लागते ना गावाले. सकाळीच जाणार आहे आणि मग आता बस भेटली पाहिजे ना आम्हाला आमच्या गावात जायले. आम्ही तिथं जाऊ, तिथून हे तिकडे जाईन. मग नाही तर मग अजून बातीच्याही घरी होईन. आली नाही तू, आली नाही तू. 2 दिवसासाठी आली होती मोठं मुश्किल ना ते. तर मग परवाच्या दिवशी चालले जाईन म्हटलं ते. मी म्हटलं राजेशजी थांबा म्हणून, नाही म्हणते आता तर काय करा, मागीन म्हणे अजून. बरं बा आता काय म्हणू शकतो मी. आता तुम्ही जाताच म्हणता, मी तर म्हणून राहिलो थांबा, पाहुणचार घेऊन चार करतो म्हणून. आता तुम्ही नाही थांबत म्हणता तर काय करू मी आता? येईन ना बापू, समोर येईन. मग आता सध्या जाऊ द्या, मग येईन. कारण आता कसं आहे यायचे कामधंदे चांगले चालू आहे. मग कसं मग थंड होऊन जाते का नाही. मग 2 दिवस राहिले तर मग एवढं काही हे नाही राहता करत नाही आपल्याला. बरं बा ठीक आहे, मग या मग. हो चालतो आम्ही आता. मोहिनी बोल ना ताई. पाहिजे म्हटलं आता घे तब्येतीची काळजी घे चांगली. आणि थोडे हलके हलके कामं करत जाय. नाही तर मग म्हणशील का कामच नाही करत मी. थोडे करायच लागते, तुलाच भारी नाही जाईन समोर. मग आराम करतो लागन तर. पण आता माहित आहे का, आता सध्या तू कामं कर. आता जेवढे कामं करशील तेवढी तू नोकरी राहशील, तेवढं चांगलं होईल तुझ्या. हवं ताई करतोस ना मी. किती कामं करतो घरातले, अर्धे कामं मीच करून घेतो. खोटी कायले बोलतो हो? एक काम तर करत नाही ताई. एकच काम नाही करत म्हटलं, एकही काम नाही करत घरातलं. हात नाही लावत कामाले. मी काम नाही करत, मी काम नाही करतच करते. नुसतं कामासाठी भांडते आणि जीन्स ते कामासाठी निरी झुरत राहते. तर करत नाही हे सगळं त्या वहिनीच करते. बस माझ्या नवरा तर कुठे मी पोतरीच करायला तयार राहते. बस नाही हो करतो ना. हे काय घरी राहते का मी कामं पाहायसाठी? हे तर चालले जाते सकाळीच आपल्या ड्युटीवर, संध्याकाळीच येते. किती उशीर होते यायले, 9-9, 10-10 वाजते यायले. मग मी कामं करतो नाही करत यायले माहित राहते काय? बरं चला मग येतो आम्ही. काय बसा तुम्ही, करा गोष्टी. हा बाई ठीक आहे. चला बा मग. आमची बहीण भाऊ असं आहे, अशा राहते. पाहुणे आले का बस बातच जाते. पाहुणे आले तर मस्त वाटते, गेले तर मग गमत नाही. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत आपल्या. तोपर्यंत मोहिनीला कधी रजा द्या. पण मोहिनीच्या चॅनलले लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा, हाईप पण द्या. आणि आपलं नवीन चॅनल आहे ना विदर्भाची चुगली, ते पण पहा. त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाते. तरी पण त्या पण चॅनलला सपोर्ट करा. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत मोहिनीचा सगळ्याला बाय बाय.